बच्चू कडू का आंदोलन राजनीतिक पुनर्वसन का नाटक, रवि राणा का आरोप। अमरावती के सांसद रवि राणा ने बच्चू कडू के नागपुर आंदोलन पर तीखा प्रहार करते हुए कहा कि यह आंदोलन शेतक क्यांचा किसानों का मुद्दा नहीं बल्कि खुद के राजनीतिक पुनर्वसन का ड्रामा है। राणा ने कहा कि नागपुर में आंदोलन को हिंसक रूप देने पर कोर्ट ने भी ताशेरे ओढ़ले हैं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सरकार किसानों के साथ है, लेकिन बच्चू कडू किसानों का सहारा लेकर अपनी राजनीतिक जमीन वापस पाने की कोशिश कर रहे हैं। उन्होंने आरोप लगाया कि जब उद्धव ठाकरे या शिंदे मुख्यमंत्री थे तब बच्चू कडू ने कभी किसानों की बात नहीं उठाई, लेकिन राजनीतिक प्रभाव के बाद अब उन्हें किसान याद आ रहे हैं। रवि राणा ने आगे खुलासा करते हुए कहा कि बच्चू कडू ने हाल ही में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से 20 मिनट की गुप्त बैठक की है, जिससे स्पष्ट होता है आने वाले दिनों में उनका शिंदे गुट में राजकीय पुनर्वसन हो सकता है। राणा ने कहा कि सरकार ने किसानों के लिए 32,000 करोड़ का पैकेज दिया है। ऐसे में आंदोलन करना सिर्फ अपनी राजनीतिक साख बचाने का प्रयास है। बच्चू कडू की संपत्ति पर बोलते हुए राणा ने चौंकाने वाला दावा किया, कोई किसान 75 एकड़ जमीन पर हवाई महल नहीं बना सकता। उन्होंने कहा कि कडू के पास पुणे, मुंबई और नासिक में कई संपत्तियां हैं, जिनका ब्यौरा अब मुख्यमंत्री के पास है। राणा ने आरोप लगाया कि जल्द ही अवैध संपत्ति के मामलों में बच्चू कडू पर केस दर्ज होंगे, क्योंकि उन्होंने ये संपत्ति आंदोलन और ब्लैकमेलिंग के जरिए अर्जित की है। आंदोलन संपलं, सरकारने सांगितलंय की 8 महिन्यामध्ये पुढच्या या संदर्भामध्ये योजना जी आहे ती जाहीर केलेली आहे। बच्चू कडू यांच्या संदर्भामध्ये सगळी भूमिका आहे तुमची, त्यात आता तुमचं म्हणणं काय? असं आहे की बच्चू कडूंनी ज्या पद्धतीचं आंदोलन केलं, मी आधी सांगितलं आताही सांगतो, स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी, राजकीय पुनर्वसन करण्यासाठी बच्चू कडूंनी आंदोलन केलं। त्या ठिकाणी हिंसक वळण देऊन या ठिकाणी नागपूरमध्ये जो चक्काजाम केला, त्याच्यावर जे कोर्टाने ताशेरे उमटवले की अशा हिंसक आंदोलनाचा कोर्टाने सुद्धा निषेध केलेला आहे की शेतकऱ्यांसोबत कोर्ट आहे, शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री आहे, सरकार आहे, पर कुठेतरी आपलं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे, म्हणून शेतकऱ्यांचा सहारा घेऊन अशा प्रकारचं आंदोलन करणं, शेतकऱ्यांना वेठीस धरून आपलं साध्य करून घेणं, त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे यांच्यासोबत 20 मिनटं बच्चू कडूंची एकांताची बैठक झाली, त्याच्यामध्ये लवकरच मला असं वाटते शिंदे गटामध्ये बच्चू कडूंचं राजकीय पुनर्वसन होणार आहे। थोड्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेल की ज्या पद्धतीनं बच्चू कडू गुवाहाटीला गेले, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे CM असताना ते मंत्री होते, अनेक खाते त्यांच्याकडे होते, त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्याचा मुद्दा उचलला नाही। ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते मंत्री होते, तेव्हानी शेतकऱ्याचा विषय कुठे काढला नाही, पण आज अचानक पराभव झाल्यानंतर एका शेतकऱ्याच्या मुलांनी त्या ठिकाणी बच्चू कडूचा पराभव केलेला आहे। आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अचलपूर मतदारसंघामध्ये जो व्यक्ती त्या जनतेला न्याय देऊ शकला नाही, त्या जनतेशी खोटा बोलला, शेतकऱ्याची फसवणूक केली, आता शेतकऱ्यांची साथ घेऊन त्या ठिकाणी स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आंदोलन होतं, त्यावर कोर्टाने सुद्धा ताशेरे उमटवले। सरकार पूर्ण शेतकऱ्यासोबत आहे। मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहे, त्याच्यात कुठली शंका नाही आहे, पण कर्ज 32,000 कोटी रुपये सरकारने दिल्यानंतर आज मला वाटते 1117 कोटी रुपये हे अमरावती जिल्ह्याला सगळ्यात आधी, म्हणजे अमरावती जिल्ह्याला मिळाले नुकसान भरपाईचे। बावनकुळे साहेब सुद्धा तिथे पालकमंत्री आहे। जर 1117 कोटी रुपये अमरावती एका जिल्ह्याला दिले आणि 32,000 कोटी रुपये जर सरकारने दिलेले आहे, त्याच्यानंतर शेतकरी आंदोलन करून फक्त राजकीय पुनर्वसन करण्यासाठी बच्चू कडूंनी नाटक केलं। हो, हे सगळं आंदोलन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या इशाऱ्यावर केलं असं तुम्हाला म्हणायचं? माझं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्याला अडचणी आणू शकत नाही, कारण मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांसोबत आहे। शेतकऱ्यासाठी पहिल्यांदा इतकं मोठं पॅकेज, 32,000 कोटी रुपयाचा पॅकेज जो मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी देतो नुकसान भरपाईसाठी, आणि त्यानंतर आम्ही कर्जमाफी करू हे सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात। तर मुख्यमंत्रीला अडचणी आणण्यासाठी नाही, तर बच्चू कडूंचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी बच्चू कडूंनी शेतकऱ्याचा आधार घेतला, शेतकऱ्याची फसवणूक केली, आणि एकनाथ शिंदेंसोबत 20 मिनिटाची जी बैठक आहे त्याचा सार्थ एवढंच आहे, येणाऱ्या काळामध्ये शिंदे गटामध्ये बच्चू कडूचं पुनर्वसन होणार। बच्चू कडूंच्या संपत्तीला घेऊन स्थानिक आमदारांनी जे आरोप केले त्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं हे म्हणणं आहे की हवाई महलचा तुम्ही एक छोटा व्हिडिओ पाहिला,
जे 75 एकरामध्ये असा कुठला शेतकरी असू शकत नाही ज्याचा हवाई महल, ज्याच्यामध्ये स्विमिंग पूलपासून सगळ्या आधुनिक सुविधा आणि 75 एकरामध्ये ज्याचं घर आहे, तिथले आमदार प्रवीण तायडे यांनी त्याचा पूर्ण खुलासा केला, पूर्ण त्याचा व्हिडिओ जाहीर केला आणि अशा पद्धतीचं पुणे, मुंबई, नाशिक, यवतमाळ, अमरावतीमध्ये अनेक जे प्रॉपर्टी आहे त्याचा एवढा मोठा गठ्ठा मुख्यमंत्र्याकडे जमा झालेला आहे. थोड्या दिवसात आपल्याला देखील अवैध संपत्तीची सुद्धा काही केसेस बच्चू दाखल होईल आणि ही अवैध संपत्ती अशा प्रकारचेच आंदोलन करून कुठंतरी अनेकांना ब्लॅकमेल करून बच्चू कडूंनी प्रॉपर्टी जमवलेली. वो हिंदी में बताइए बच्चू कडू का हवाई माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वरसिधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला